अजमल आप भी आइए। अजमल आपके लिए भी 1000 रुपए का पारितोषिक डेडिकेट किया है मोहम्मद ने। आइए अजमल। वेल प्लेड अजमल, बहुत बेहतरीन खेल आपका भी रहा। थैंक यू सो मच। हिरामन केवने साहेब यांच्याकडून जी टीम जिंकली त्यांनाही 500 रुपयाचं पारितोषिक होतं, तेही देण्यात आलेलं आहे। ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे, तेही देण्यात आलेलं आहे। थँक्यू सो मच, धन्यवाद मोहम्मद, धन्यवाद, थँक्यू सो मच। हवेत आता पुढची मॅच सुरू झाली आहे मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष अगदी कॉमेंट्री बॉक्समध्येच आहे। हरकत नाहीये, मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा। काय आयोजन केलंय, काय नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण गोरेगावकरांना अगदी गर्व वाटेल अशी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये। आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी ऐकूयात आवाज तुषार शिंदे सरांचा। व्हॉट डू यू सर? प्रत्येक षटकारासाठी हिरामनजी केवने साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे। लगातार ते 3 बॉल डॉट आलेले आपण पाहिलेत। अप्रतिम सुरुवात इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज पारस यांच्या माध्यमातून दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे। तर कुडसावरे टीम साठी आपण पाहतो इथे बक्षीस अलाउन्स झालंय। फुलर लेनचा बॉल आहे, चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने या डावाला सुरुवात झाली। 1 धाव धावफलकावरती आहे। एक धाव धावफलकावरती आहेत। मेघनाथ यांचं खातं खुललंय। पवन स्ट्राईक एंड वरती आहेत। राईट आर्म राऊंड द विकेट। लेंथ वरती हा बॉल पडला आणि लेंथ वरती पडलेल्या बॉलने अतिरिक्त उसळी घेतली आहे। हा बॉल मात्र डॉट आलाय। षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। 1 धाव धावफलकावरती। आतापर्यंत पारस यांनी दर्जेदार गोलंदाजी केली आहे। दहिवली संघासाठी अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते पारस यांच्या माध्यमातून। यावेळेस मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळत 1 धाव प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावर धावा आहेत 2। 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर। 2 धावा धावफलकावरती आहेत। ड्रोन व्ह्यू सध्या आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील। स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि ओम साई एमटीसी लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। अतिशय क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल लाईव्ह टेलिकास्ट मध्ये। आणि खरं तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। अतिशय कमी कालावधीमध्ये यूट्यूब लाईव्ह या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी या वाहिनीने केली आहे। ओम साई एमटीसी लाईव्ह सध्या ड्रोन व्ह्यू आपल्या मैदानाचे पाहायला मिळत आहेत। अतिशय देखणे दृश्य विहंगम दृश्य खरं तर पाहायला मिळत आहेत सध्या आपल्या स्क्रीनवरती। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। धावफलकावरती धावा आहेत 2। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे। इथे मात्र वाईड बॉल असणार आहे। वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल। अवांतर धावेने षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली आहे। 1 अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळते। 3 धावा धावफलकावरती। 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती। ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता आणि तिथे मात्र पडल्यानंतर आणखी जास्त बाहेर झालाय। थोडीशी झीप अतिरिक्त झीप मिळताना पाहायला मिळाली या बॉलला। केतन यांचा पहिला बॉल वाईड आलाय। यावेळेस ऑन साइडला कडक हा फटका आहे। क्षेत्ररक्षक तिकडे असतील परंतु बनतील फक्त दर्शक। बॉल जाताना पाहतील सीमारेषेच्या पलीकडे। अप्रतिम फटका आहे। षटकार केतन यांच्यावरती प्रबललिंगी आक्रमण करतायत। षटकार आलाय।
इथे मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये हा बॉल पडतोय. 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि 2 धावींच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11. तर सेकोटी पेटवू नका, विनंती आहे. ज्यांनी सेकोटी पेटवली सेकोटी विझवायची आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 11 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन आहेत. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 विदाउट लॉस. गोलंदाज केतन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. ज्यावेळेस देखील आक्रमण केलंय समोरच्या दिशेने, पवन यांच्या बॅट मधून आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 18 विदाउट लॉस. 18 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 18. इथे अशी चांगली सुरुवात पाहायला मिळते. कुडसावरे संघाची श्रीगणेश कुडसावरे संघाने खूप चांगली सुरुवात या सामन्यामध्ये केली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 विदाउट लॉस. यावेळेस देखील आक्रमण केलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय आणि फटका तिथे फसलाय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये सेल टिपला गेलाय. आली आहे सफलता. फलंदाज बाद. 18-1. त्यांच्यावरती आक्रमण झालं होतं, परंतु मेघनाथ त्यांची विकेट त्यांनी मिळवली. 18 धावा धावफलकावरती. 4 षटकांची ही मॅच आहे. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज पंकज मैदानावरती. इथे मात्र बॅटला स्लाइस झाला बॉल. बॅटचा फेस लवकर क्लोज झालं. ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल गेलाय ऑफ साइडला आणि एक चांगला सेल आपल्याला पाहायला मिळेल डीप कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे आली विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 लॉस ऑफ दी 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18-9च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. केतन यांच्यावरती आक्रमण झालं, परंतु जाता जाता 2 विकेट ते आपल्या नावावरती घेऊन गेलेत आणि धावफलकावरती धावा आहेत 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 लॉस ऑफ दी 2 विकेट. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती.
मोहन हजारे गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आणि पहिला बॉल फुल टॉस आहे. फुल टॉस म्हणजे गोलंदाजीचा फुल्ली लॉस. फुल टॉस वरती फुल टोल. पवन लिंगे यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम षटकार. आणि सन्माननीय हिरामानजी केवने साहेब यांच्या माध्यमातून या षटकारासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. 25 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 25 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती मोहन हजारे आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. थोडासा दबाव मोहन यांच्यावरती देखील असणार आहे आणि फलंदाजीसाठी आता चेतन दाखल होत आहेत. 8 बॉलमध्ये 23 धावेंवरती पवन लिंगे नाबाद आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत एकटेच मैदानावरती खेळलेत. फुलरलिनचा बॉल इथे मात्र आपण पाहतो डीप मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉलमध्ये 23 धावेंवरती पवन लिंगे नाबाद आहेत. पवन यांचा A1 खेळ खरं तर पाहायला मिळालाय मैदानावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या एजला बॉल लागला. एका धावेचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंतांची मागणी मात्र केली आहे मैदानावरती. DRS फॉर रन आउट चेक केलं जाईल, तपासलं जाईल. DRS ची मदत सध्याच्या घडीला घेतली जाते. नॉट आउट. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. तिथे मात्र एका धावेची प्राप्ती होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतंय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचं कौतुक झालं पाहिजे. बॅट ट्रॅक केली, चांगलं टेक्निक फलंदाजाने दाखवलंय आणि तिथे मात्र क्रीज मध्ये पोहोचले सुरक्षित. हे खूप चांगलं टेक्निक आहे बॅट ट्रॅक करणं. एक धाव तिथे प्राप्त झाली आणि कोणत्या हातामध्ये तुम्ही बॅट पकडता हे देखील महत्वाचं असतं. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा मोहन सज्ज आहेत. समोर दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चेतन यांच्या बॅट मधून देखील येतोय चौकार. 4 धावा. अतिरिक्त एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे.
ज्यावेळेस देखील ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे झेल ड्रॉप झालाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असताना फलंदाज धावबाद होतील. आली आहे सफलता, विकेट. मिळतील 4 चौकार. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय हिरामनजी केवने साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 36 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री गणेश कुडसावरे संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी आज. आणखीन एक बॉल, पुणे एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अंतिम काही बॉल शिल्लक आहेत. 38 धावा तर बनल्यात. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये धावा कमी आल्या होत्या, तर मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. बॅटिंग साठी 13 बॉल मध्ये 34 धावांवरती पवन नाबाद आहेत. पुढचा बॉल पवन यांच्यासाठी. समजले का तुला? पवन लिंगे म्हणतात मला. आणखीन एक नेत्रदीपक फटका, षटकार. फलकावरती धावा आहेत 44, त्यापैकी 40 धावा पवन लिंगे यांनी बनवल्यात. 14 बॉल मध्ये 40 धावांवरती नाबाद ते खेळतायत. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली. 14 बॉल 40 धावांवरती नाबाद आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संधी आहे अर्धशतकाची. आणखी एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का, हा प्रश्न आहे. ज्यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळ, क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. पवन लिंगे पोहोचले 44 धावांवरती वैयक्तिक आणि 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 लॉस ऑफ द 3 विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. प्ले अँड मिस शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहतोय रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. स्कोर कार्ड ऍज इट इज आपल्याला पाहायला मिळेल. 48 लॉस ऑफ द 3 विकेट. 48 धावा धावफलकावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 49 धावेंचं लक्ष इथे असेल. 49 इज द टार्गेट. तर ठोंबरे इव्हेंट्स आणि मॅनेजमेंट आपण पाहतोय. क्रिकेट टुर्नामेंट, त्यानंतर स्मोक एंट्री, ऑल टाइप ऑफ डेकोरेशन त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तदनंतर रेलिंग ऑन रेंट, कोल्ड फायर एंट्री, ऑल टाइप ऑफ इव्हेंट डेकोरेशन त्यांच्याकडे उपलब्ध असेल. त्याच्यामध्ये मग लग्न सोहळा असेल, वाढदिवस सोहळा असेल, आपले राजकीय इव्हेंट असतील, क्रिकेट टुर्नामेंट असतील आणि सर्वच क्षेत्रासाठी सन्माननीय आपण पाहतोय कौस्तुभजी ठोंबरे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देखील आपल्या स्क्रीनवरती आहे. 8975829848 आणि त्यांना आपण संपर्क करू शकता. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून
विशेष या मंचाची सजावट आपल्याला पाहायला मिळते ती देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आपण करूयात. चला आपण टॉस संपन्न करणार आहोत. आदर्श 11 वांगणी आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन संघांदरम्यान आपण टॉस संपन्न करणार आहोत. आणि आज मात्र आपण पाहतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाला पुरस्कृत केलंय नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी कोंडिलकर साहेब यांनी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला पुरस्कृत केलंय आणि त्यांच्या माध्यमातून त्या संघाला शुभेच्छा देखील असतील. त्यासोबत सन्माननीय अमितजी डांगरे साहेब त्यांच्या माध्यमातून देखील त्या संघाला शुभेच्छा असणार आहेत. विनंती आहे संघनायक आपण टॉससाठी यायचे. राज क्रीडा मंडळ कुळगाव आदर्श 11 वांगणी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. सन्माननीय सकलेन भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी त्वरित उपस्थित राहायचे. जर इनिंग ब्रेक मध्ये संघनायक या ठिकाणी टॉससाठी उपस्थित नसतील तर 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. टॉस आपण संपन्न करतोय. टेल असा कॉल आहे आणि अरे बापरे थांब हो टेल आलाय. तर आदर्श 11 वांगणी संघानं टॉस माफ करा राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. तर 5 षटकांची मॅच आणि त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आपण का घेतला? विकेट आता बघितले आम्ही खूप सुंदर आहे तर रन चेस होत नाही जास्त करून त्यामुळे. टॉस जर जिंकला असता आदर्श 11 वांगणी संघाने तर निर्णय काय असता? आम्ही देखील पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच करणार होतो पण हरकत नाहीये. फलंदाजी वाटेला आली आणि आमचं पूर्ण जोर लावून आम्ही चांगली फलंदाजी करू. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि आज आणखी एक विशेष गोष्ट इथून टॉस बॉक्समधून सांगतोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला पुरस्कृत केलंय नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रकांतजी कोंडिलकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आहे आणि तो आता मैदानामध्ये उतरेल. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. बादच्या दिशेने आपण जाऊ. या ठिकाणी एक अत्यंत चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कुडसावरे श्री गणेश क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला दहिवली श्री गणेश क्रिकेट संघ. एकाच नावाचे 2 संघ खेळतात आणि एका बाजूला दहिवली तर दुसऱ्या बाजूला कुडसावरे. 49 धावांचं लक्ष्य आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. अल मिझान एंटरप्राइजेस, शेख ट्रान्सपोर्ट, अनस शेख उद्योग धंद्याकडे सध्या आपण पाहिलं तर त्यांचं चांगलं लक्ष आणि खरं तर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे पिकअप, आयचर, ट्रॅव्हलर, कार्स, ऑल इंडिया सर्व्हिस या ठिकाणी देण्यात येते. कोणाला संपर्क हवा असेल तर अनस शेख यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करू शकता. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि आता ज्या ठिकाणी खरं तर बिस्टामिक स्ट्रोक होता. बाल बचावले गेलेत. नंदूदादा बागराव यांचे चिरंजीव सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. संदेश बागराव एक लेजेंड खेळाडू. नंदूदादा बागराव आपले मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज पंकज ज्याने मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे तो पंकज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्वतःच्या फॉलोड थ्रू मध्ये जज करत असताना मात्र झेल ड्रॉप झाली आहे. त्याच्याकडून कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती. शांत सुरुवात, एक सिंगल आली आहे. स्वतःचं वैयक्तिक खातं या दरम्यान संदेश बागरावने खोललेलं आहे. केतन निहारे स्ट्राईक एंडला. हो अडब्या बाटणे क्रॉस बाडे स्ट्रोक ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सज्जत आणि ते सेकंडचा कॉल देण्यात आलेला आहे. 2 धावा मिळतील जलद गतीने. थंडीचं प्रमाण देखील हळूहळू वाढलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय
महाबळेश्वर माथेरान त्यानंतर गोरेगावचा नंबर लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली तर गोलंदाज पंकजला या ठिकाणी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये 2 षटकांचा स्पेल याच गोलंदाजाने हाताळला होता. राऊंड विकेट. हो चांगला स्ट्रोक ऑन साइडला, परंतु या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करत असताना एक चांगला अनुमान त्याने लावलेला आहे आणि आता वेल जज अँड टेकन फलंदाज बाद. थँक्यू क्या बात आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जितकं पारितोषिक या ठिकाणी मोहम्मद वरती लावण्यात आलं होतं आणि अशीच काही पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हिरामन दादा केवणे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी कुडसावरे टीमच्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिली विकेट मिळाली आहे गोलंदाज पंकजला 3 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच एका बाजूला राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांना फाईट करेल आदर्श 11 वांगणी. याही संघाचं कौतुक व्हायला हरकत नाही. आदर्श म्हटल्यानंतर हे नाव आल्यानंतर मात्र त्याने आदर्श कामगिरी देखील सातत्याने प्रत्येक सीझन मध्ये केलेली आहे. कानोर या विभागातील स्वाभिमान चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल, जी कॅन्सरग्रस्त मुलांसाठी नेहमी भरवली जाते. जन्मतः ज्या मुलांना रक्त भरावा लागतो अशा रुग्णांसाठी ती स्पर्धा भरवली जाते आणि 2 वर्ष सलग त्यांनी जे टायटल जिंकलेलं आहे, जे पारितोषिक जिंकलेलं आहे रोख स्वरूपात, ते मात्र पुन्हा एकदा त्यांना डोनेट सुद्धा केलेलं आहे. ही ओळख राहिली आदर्श वांगणी संघाची. बॅटची कडा, चेंडू मात्र मागे चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनला एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये, फक्त डॉट बॉल. चांगलं कमबॅक आहे, चांगली गोलंदाजी करतात पंकज. या दरम्यान माजीसा मेडिकलचे मदनभाई पटेल यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हो पडल्यानंतर नॅचरल स्विंग, अगदी आपण पाहतो थोडासा ब्रेक झाला, अचंबित करणारा चेंडू होता. फलंदाज पारसला आणि हा डॉट बॉल. हो या दरम्यान आणखीन एक पंकजचा सुंदर चेंडू. खरं तर आपण पाहतो पडल्यानंतर थोडासा बाहेर आला हलकासा आणि अंपायर सिग्नल पाईट बॉल. धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो शांत खेळ चालू. 49 धावा. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली संघाने एक सामना जिंकलेला आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी कुडसावरे संघाने चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग मध्ये 48 बनवल्यात आणि आता गोलंदाजी मध्ये कमाल करतायत. पंकजला मात्र मिळेल विकेट. धक्का क्रमांक 2 लागेल पहिल्या पॉवर प्ले मध्ये टीम दहिवली संघाला. मंडळ कुळगाव आणि जो सामना आदर्श 11 वांगणी या संघा दरम्यान होणार आहे. खरं तर राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा जर आपण विचार केला तर त्यांना आज पुरस्कृत करण्यात आले. शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांतजी कुंडिलकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सन्माननीय सूरजदादा मुठे, दोघांच्या वतीने या ठिकाणी हा संघ आज या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धाबत संख्या धावफलकामध्ये 4. 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी जवळजवळ 45-40 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट आपण जर पाहिलं तर 15ची सरासरी गाठावी लागणार आहे टीम दहिवली संघाला या मॅच मध्ये. बालकृष्णदादा मुंडे खरं तर त्यांच्या वतीनं देखील शुभेच्छा येतात. शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांच्या वतीनं देखील शुभेच्छा येतात. दहिवली टीम साठी ऑन साइडला फटका चांगला. वाडिश लॉंग ऑनला गॅप मधून स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत दर्जेदार आलेला हा चौकार.
आपण पाहिलं तर या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय, शीर्षक गीत आहे जे मात्र बेकरे गावचे सिंगर मनोहर कराळे यांनी ते गायलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. चौकाराला इथून मात्र सुरुवात करावी लागणार आहे. संदेशला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा करावा लागणार आहे आपल्या संघासाठी आणि इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न करते टीम कुडसावरे. काय फिल्डिंग करण्यात आली आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. क्षेत्ररक्षक प्रतीक या ठिकाणी होतं आणि दर्जेदार या ठिकाणी त्याचा उंचीचा फायदा घेत असताना धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 2 ने पुढे जाईल. धमाकेदार सुरुवात करावी लागेल. पहिले षटक पंकजचं राहिलंय ते मात्र दहिवली संघासाठी डोकेदुखी ठरणारं षटक होतं. फक्त अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केला. 18 बॉल. अगदी जर आपण पाहिलं तर विजयासाठी एकंदरीत 45 धावांची गरज होती. ऑन साइडला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःला सावरता आला नाहीये. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. भाई या सर्वांचं मनपूर्वक आपण विशेष कौतुक करू कारण एवढी मोठी उपलब्धी आपल्याला या क्रीडांगणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावची ऐतिहासिक क्रीडानगरी. विशेष करून आपण प्रत्येक मॅच मध्ये या क्रीडानगरीचं कौतुक याबाबत करतो की गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे, सुसज्ज असं हे स्टेडियम आपल्याला पाहायला मिळते. ओ लाईन चांगली अप्रतिम बॉल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज नवनाथ लिंगे काय प्रतिम षटक हातात आहेत. डॉट बॉल. धावत संख्या धावफलकामध्ये 14. 2 विकेटच्या मोबदल्यात 2 चौकार आलेत नवनाच्या बरोदात. आता मात्र कमबॅक करतायत. स्ट्राईक एंडला संदेश पागराव ज्याला मात्र पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडस वातावरण आता थंड झालेलं आहे. धाव संख्या सुद्धा आपण पाहतो. धावफलक देखील दहिवली संघाचा थोडस थंड पडलेलं मी तर म्हणेन. 48 धावा पहिल्या सत्रात बनला. 49चं टार्गेट आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला केतन निहारे. ओर दी स्टंप. माफ करा कारण लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड दी स्टंपने हा गोलंदाज आपण पाहिला नवनाथ निगेला. 2 धावा मिळतील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे हो घडले काय, काही गरज नव्हती मी तर म्हणेन. चुकीची कॉलिंग. संदेश आणि केतन मध्ये मात्र कॉर्डिनेशन झालं नाहीये आणि आता फलंदाज ठिकाणी होईल बाद. धाव बादच्या रूपानं आणखीन एक धक्का. थँक्यू. 12 बॉल आणि आता 32 धावांची गरज या मॅच मध्ये. फक्त 17 धावा धावफलकामध्ये आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता शांत राहून चालणार नाहीये या मॅच मध्ये टीम दहिवली संघाला कारण आता 12 बॉल मध्ये 32 ची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 16.00च्या सरासरीने जावं लागणार आहे. अटॅकिंग क्रिकेट एअर स्ट्राईक करावी लागेल या मॅच मध्ये. 12 बॉल 32 ची गरज. गोलंदाज धीरज. आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय पलटवार. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला आलेला धमाकेदार बिग 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 लॉंग वे षटकार.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश बागराव, ज्याला मिळालेलं जीवनदान त्याचा कितपत फायदा होऊ शकतो हे देखील पाहायचे या मॅच मध्ये. म्हटलं जातं ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे साफ गलत बात है. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावत संख्या 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 12 बॉल 32 इक्वेशन असताना पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत, त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा होता, परंतु सिंगल वरती या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे. संदेशला माहिती आहे या अगोदर एक चूक आपल्याकडून घडलेली आहे, चुकीची कॉलिंग त्या तिथे अगदी आपण पाहिलं तर केतन निहारे त्या ठिकाणी बाद झाला आणि आता सध्या मैदानावरती मोहन हजारे स्ट्राईक एंडला. 24 धाबा 10 बॉल मध्ये अजूनही 25 धाबांची गरज या मॅच मध्ये. अतिशय तुल्यबल लढत आहे. फुल टॉस बॉल खबरच्या दिशेने इनफिल्डला भेदत दुभागत बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4-4-4. या बळाला 4 धावा. गोलंदाज धीरज वरती आक्रमण झालं, एक षटकार एक चौकार आलाय. अद्यापर्यंत 3 बॉल मध्ये त्याने 11 धावा खर्च केलेले. ओ लाईन चांगली पाहायला मिळतीये, टप्पा देखील अचूक. पंच तटस्थ आहेत, पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिले जरूर, परंतु हा डॉट बॉल. संघाची धावत संख्या 28, संदेश 19 वरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला मोहन 4 या वैयक्तिक धावत संख्येवरती नाबाद आहे. 15.75च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 8 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. हो आणखीन एक अर्ली बॅट स्विंग, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, आणि अजून एक डॉट बॉल. खर तर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा शांत केलंय गोलंदाजाने, कमबॅक केलंय या मॅच मध्ये. आपण पाहतो काटा बदलला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत. समीकरण होतं कुठे 12 चेंडू मध्ये 32 धावांचं. अगदी आपण पाहतो सुरुवातीला 3 बॉल वरती 11 आल्या आणि आता क्लोज असताना मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज धीरज, स्ट्राईक एंडला मोहन. हो अंडर बॉक्स स्टाईलने ऑन साइडला चेंडू कन्वर्ट करण्यात आला. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत मोहन आणि या 2 धावा मिळतील. थोडसा थ्रो वाईड आला आणि याच कारणासह मिळाला 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 49 टार्गेट असताना 30 धावत संख्येवरती. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 19 धावांची गरज. गरज. चला आपण लगेच सामना स्पीडअप करू, कारण आता बरोबर 12:40 होत आहेत. अजून एक सामना आपल्याला पहिल्या फेरीतील कव्हर करायचे, तो मात्र 5 ओव्हर्स असणार आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्याला फाईट करेल आदर्श 11 बांगणी. नुकताच टॉस देखील संपन्न झालेला आहे. 6 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज मेघनाथ अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला संदेश, 6 बॉल 19 ची गरज. विजयाची स्वप्न संदेश बागरावने देखील दहिवली टीमला दाखवलेत. पाहावं लागेल या मॅच मध्ये कसं त्याचं प्रदर्शन राहील. 6 बॉल 19 धावांची गरज. अंतिम षटक.
पहिला बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. हा देखील चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लँक स्ट्रोक, संपर्क नाही आहे. 5 बॉल 19 धावांची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो आजच्या रजनीमध्ये. वेगळ्या हाफ मधून दोन्ही संघाने एक एक सामना जिंकत पुढे सरकलेले हे दोन संघ, श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे, या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ स्वीपर रिझनला, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. बॉल सीमा पार, मिळतील धावाच्या. चेंडू आपण पाहिला तर डॉट आला, त्यानंतर वेट अँड वॉच क्रिकेट. अगदी आपण पाहतो क्षेत्र निवडलं डीप पॉइंट आणि तिथे मात्र मिळाल्या 4 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल 15 धावांची गरज. एका 2 मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे खुला होईल टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली संघाच्या बाजूनं. आणि जर एका 2 चेंडू डॉट आले ना तर सामना जड जाईल टीम दहिवली संघाला. पूर्णपणे शिरकाव करेल टीम कुडसावरे या मॅच मध्ये. पंकजची गोलंदाजी, त्यानंतर आता शेवटचं षटक मेघनाथ ऑन साइडला. वड स्ट्रोक, बॉल चाललाय आकाशाला गवसती घालत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर केलं. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा जखमी वाघ धाडतोय. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या बॉलवरती सुरुवातीला आपण पाहतो त्याचा झेल ड्रॉप झाला आणि तिथून मात्र या मॅच मध्ये शिरकाव करत असताना 29 धावांवरती तो नाबाद खेळतोय. 3 बॉल 9 धावांची गरज. संदेश बागराव, चांगला स्ट्रोक, आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. लॉंग ऑफला मात्र खेचलेला बिग 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 लॉंग वे षटकार. सामना इथून चेस केला टीम दहिवली संघाने, तर मात्र ती कॅच आठवेल कुडसावरे संघाला. ती कॅच होती की मॅच. शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती 3 धावांची गरज. सामना रफ अँड टफ आपण पाहतोय. पैसा वसूल मुकाबला. या क्रीडानगरीचा इतिहास अनेक सामने अशाच पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज संजय मेघनाथ, आणखीन एक बॉल आडव्या बॅटने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सामना जिंकलाय टीम दहिवली संघाने. बॅक टू बॅक तिसरा लगातार षटकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम दहिवली संघाने. हार्ड लक टीम कुडसावरे. काय सामना जिंकला. जबरदस्त प्रतिम कामगिरी राहिली आहे. जवळ जवळ एखादी किल्ला लढवत असताना खरं तर मैदानावरती आपण पाहिलं तर अक्षरशः हाहाकार ज्या खेळाडूने माजवला तो मात्र संदेश बागराव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संदेश